मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे आनंद कोंडला मागे पुढे आनंद चौपादे हरि उच्चारणे मंत्र प्याग हरि उच्चारणे मंत्र प्याग ज्ञानदेव म्हणे हरि माझा हरि मुखे म्हणा
विठ्ठला तू रे वा विठ्ठला सत्वाचा दल ठेविले पुंडेल्या वरिले सत्वाचा दल ठेविले पुण्यते वरिले पाप उतुले गोरे रे वा विठ्ठला पाप उतुले तोरे रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला तू रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला तू रे वा विठ्ठला जंगलात गाईला किती माग राहिलं जंगलात गाईला किती माग राहिलं थोडासा लाभ होईल तू रे वा विठ्ठला थोडासा लाभ होईल तू रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला तू रे वा विठ्ठला रे वा विठ्ठला तू रे वा विठ्ठला अरे सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोला माझे पुढे संगती संगती देवा संगडे संगती संगती देवा संगडे आनंद कोला माझे पुढे आनंद कोला माझे पुढे आनंद कोला माझे पुढे आनंद कोला माझे पुढे संगती संगती देवा संगडे संगती संगती देवा संगडे मिठे मिठे पडे तेची साथ 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 संगती संगती देवा संगडे संगती संगती देवा संगडे तेची साथ मिठे मिठे पडे तेची साथ मिठे मिठे पडे तेची साथ मिठे मिठे पडे देवा समर्थाच्या घरी सकळ संपदा समर्थाच्या घरी सकळ संपदा नाही तुझी गदा कासयाची नाही तुझी गदा कासयाची संगती संगती देवा संगडे संगती संगती देवा संगडे सकळ संपदा संदर्भाच्या घरी सकळ संपदा नाही तुझी गदा कासयाची
पायी तुझी सदा वास याची संगती संगती देवास विगडे संगती संगती नित्य नित्य सोडे तेची साथ 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 संगती संगती देवास विगडे संगती संगती देवास विगडे तुका म्हणे सर्व अंतर्बाहे आहे तुका म्हणे सर्व अंतर्बाहे आहे नित्य नित्य पड़े तेची साथ नित्य नित्य पड़े तेची साथ नित्य नित्य पड़े तेची साथ संगति संगति देवास वेगळे संगति संगति देवास वेगळे नित्य नित्य पड़े तेची साथ नित्य नित्य पड़े नित्य नित्य पड़े तेची साथ संगति संगति देवास वेगळे संगति संगति देवास विठ्ठल रुक्माई पायी दिंडी खडकेवाडा तालुका कागल येथून आम्ही पायी मुक्काम दर मुक्काम करत आलोय। इथं मला वाटतंय टोल नाक्याच्या पुढे काय नाव नाव गोया हॉटेल इथं कोया हॉटेल इथं
चहा पाण्यासाठी आम्हाला निमंत्रण केलं आणि यथा सांग अगदी संगती पंगती देवा सवेगडी या न्यायानं म्हणून मी मुद्दाम हा अवलंब सांगितला. संगती ही पंगत ही देवाबरोबर घडते आणि म्हणून केलेलं जे अल्पोपार असेल काय असेल जे उपचार आहेत त्याबद्दल खडकेवाडा पायी दिंडी सोहळा शतशः आभारी आहोत. पुढे जायचं आहे. तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम म्हणा. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माऊली आषाढी वारीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी वारी पंढरपूरची फार मोठ्या प्रमाणात भरली जाते. तर या पंढरपूरच्या वारीमध्ये भरपूर वारकरी संप्रदाय पायी चालत लांबून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून म्हणजे भारत देशामधून सगळे वारकरी पायी दिंडी सोहळा फार मोठ्या प्रमाणात असतो. आता आपण जे नागपूर आणि गुहागर हा जो मार्ग आहे हायवे, तर ह्या हायवेमध्ये नाझरा मठ म्हणजे सांगोल तालुक्यामध्ये नाझरा गाव आहे. त्याच्या नाझरे मठामध्ये एक टोल नाका आहे. त्या टोल नाक्याच्या शेजारी अशा कोया हॉटेलचं जे फार मोठं हॉटेल प्युअर व्हेज आहे, त्या कोया हॉटेलचे मालक रमेश वाघमारे आणि रुबाब वाघमारे हे मुंबईमध्ये सर्व्हिस करून जॉब करून फार मोठं इथं हॉटेल पण बिझनेस चालू करायला केला. आणि या हॉटेलमधून त्यांनी एक वारकऱ्यांना म्हणजे माऊलींचा काहीतरी आशीर्वाद मिळावा या दृष्टीतून त्यांनी फार मोठं अन्नदान आणि चहा नाश्त्याची प्रत्येक वर्षाप्रमाणे सोय करतात. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत की कित्येक वर्ष त्यांनी सेवा करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मी रमेश नारायण वाघमारे, हे बंधुराज रुबाब नारायण वाघमारे. ही वारकरी परंपराची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला इथं पाण्याची फार टंचाई होती. त्यावेळेला इथं एक होल मारलेलं होतं हॉटेलच्या बाजूला. तर त्या होलचं पाणी गावकऱ्यांना व आजूबाजूच्या लोकांना ते देत होतो आम्ही. त्यानंतर परिस्थिती असं झाली की टँकरवाले यायला लागले. टँकरवाले आल्यानंतर मग त्या टँकरवाल्यांना पाणी द्यायला चालू केलं. ते त्याच्यातून जे पैसे जमा झाले तर त्याचा काय उपयोग करायचा हे आमच्या डोक्यात याची आमच्या बंधुराजाची संकल्पना अशी होती की बा ते पैसे आपण घरी न खर्चता पायी दिंडी जे वारकरी जातात वारकरी संप्रदायातील लोक, तर त्यांच्यासाठी एक अल्पोपहार आपण एक सुरुवात करूया म्हणून शिना त्या पैशातून हे सुरुवात झाली. ह्याची परंपरा गेले 10 वर्ष चालू आहे. तर ह्याची सुरुवात करण्याची पार्श्वभूमी अशी घडलेली आहे आणि आता ते निरंतर चालू आहे. आता दरवर्षीप्रमाणे कित्येक दिंड्या येतात, चहा नाश्ता करतात, इकडं भजनं म्हणतात, भारुडं म्हणजे सोहळा बऱ्यापैकी होतो. तर एकंदरीत ही परंपरा यापुढेही चालू राहील, आजही चालू आहे. आणि इथंच आमचे कोया हॉटेल, याच्या कोया हॉटेलच्या बाजूला जाईये एकच पट्टा आहे. आम्ही इथं नसतो आहे, आम्ही कामानिमित्त बिझनेसनिमित्त मुंबईला असतो. पण इथं बऱ्यापैकी प्रस्थ निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या परंपरेचा आमच्या कुटुंबाला एवढा आनंद मिळतो की हे 8 दिवस कसं जातात ते आम्हालाही कळत नाही. आमच्या मुलाबाळासकट घरचे सगळे एकदम पै पाहुणे नातेवाईक ह्या सोहळ्याचा आनंद घेतात.
हा फार उत्कृष्ट सोहळा वाटतो आणि ह्याचं समाधान फार मोठं मिळतं. बरं, या सोहळ्यामध्ये यांनी भाग घेतातच, पण यांच्या जे सहकुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे या म्हणजे वाढपी म्हणून काम करतात आणि पुढं सगळ्यांची सेवा पण करायची व्यवस्था यांच्याकडून आहे, करतातच. तर हे असं आम्हाला बघायला मिळालं. त्यांच्या आता बंधुराजा आणि काय सांगतात बघूया. नमस्कार, माझं नाव रुबाब वाघमारे. हॉटेल कोया आमच्या मालकीचे असून आता जे आमच्या बंधुराजांनी जे सांगितले त्याची पार्श्वभूमी त्या अगदी विचार करायच्या पलीकडे होती. सुरुवातीला हे म्हणजे माऊलीने स्वतः हे घडवलेलं आहे, आम्ही काही केलं नाही. माऊलीनेच विचार ते डोक्यात आणला आणि ही परंपरा चालू झाली. आता जवळजवळ 10-12 वर्ष होत आले हा कार्यक्रम निरंतर चालू आहे आणि हे माऊलीचीच करणे आहे. बरं, एक पहिल्यांदा ज्यावेळेला तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला कसं म्हणजे असं मंडप वगैरे घातला होता का? हा, मंडप घातला होता, पण इथे काही नव्हतं त्यावेळेस. टोल नव्हता किंवा इतर छोटा रस्ता होता, असं नॅशनल हायवे नव्हता त्यावेळेस, सुनसान होतं आणि इथं कोणी नव्हतं माळावरती. मग त्यावेळेस आम्ही इथं हे आमचे वडलाप्रजित नाहीच आहे प्रॉपर्टी, आम्ही स्वतः मिंतीने घेतलेले आहे. आणि त्यावेळेस आम्ही बोर मारून ते पाण्याची कमतरता ज्यावेळेस होती, आमचा उद्देश होता की लोकांना पाणी मिळावं. पण त्या लोकांनी ते टँकर भरून जे काय थोडंफार ते दिलं ते आम्ही इकडं असा ह्याचा उपयोग केला. मग ते अशीच परंपरा सुरू झाली. पहिल्यांदा चांगला रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला? हो, खूप चांगला. आता तर भयंकर. सगळ्या दिंड्या तुमच्याजवळ येतात, इथून मग आरती वगैरे करून जातात ना? हो, भजन म्हणतात. जो 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, आमचे सगळे जे कुटुंब आहे ते पूर्ण वाटप करणे, हे करणे सगळे आनंदात असते. बरे, सगळे मुंबईमधून वेळ काढून एक आठवडामध्ये सेवा करायला करतात, बरोबर? हो, बरोबर, अगदी बरोबर. एक आठवडा त्यांनी यांची सेवा चालू असते. सहकार्य असते. असतात कार्यक्रमाला, घरचे सगळे असतात, कामाने जातात. आमचे जे बंधू आहेत सर्व घरचे कुटुंबातले आणि आमचे सगळ्यांचं सहकार्य असतं, सगळे अगदी मोठ्या मनाला त्याच्यात सहभागी होते. म्हणजे हे करता करता गावांचा पण सपोर्ट मिळतो यांना. खूप कारण नाजरा गावामध्ये सध्या लोक याच्या इथे नाजरा गाव, अनगढाळ गावातले अतिशय चांगल्या प्रकारे साथ देतात. आणि आमचे हे चुलत बंधू आहेत, जवळजवळ आमचे सगळे 7 भावंड आहेत चुलत, ते सगळे शिक्षक आहेत. सर्वांचं सहकार्य असतं. हे आमचे मोठे बंधू आहेत, हे गदी माडगुळ रिटायर झाले, ते प्राचार्य होते. हे आमच्या मातोश्री आई आहे. आम्ही आता जे उभा आहे हे नुसतं मनगटाच्या जीवावर इथंपर्यंत आणलेलं आहे. फार गरिबी होती, त्याच्यातून आतापर्यंत इथंपर्यंत जे आलो या ते तिच्या मेहनतीवर इथं आज उभा आहे आम्ही. त्याच्यामुळे सगळे आशीर्वाद तिचं, सगळं म्हणजे हे जे साम्राज्य उभं राहिले त्याचा कणा ती आहे. फार मोठं